आहे ती. काय सांगू शकता आपल्या शेताविषयी? अरंडीचे तेल कसं आणि कसं निघतं आणि कसं उत्पन्न? याचे असं आहे की इथं आम्ही काही याचे प्रोसेसिंग करत नाही. आम्ही माल काढतो, कोकण मंडळाला विकतो. आता ते कंपनीवाले काय तेल काढतात का ते आम्हाला काही तितकं माहिती नाही. एकरी खर्च कसा असतो? एकरी साधारण खर्च याला 10,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये. किती लावला तरी 10,000 रुपये. किती शेती करता आपण? मी 15 एकर शेती करतोय. काय उत्पन्न कसं निघालं, काय उत्पन्न निघालं? तर 10 क्विंटलच्या वरतीच ॲव्हरेज. आणि आणखी म्हणजे त्या तुमच्या म्हणजे जितकी शक्ती असेल त्याची जितकी काळजी घेणार तितकं त्याचे उत्पन्न वाढणार. मागच्या वर्षी मी 15 क्विंटल पण उत्पन्न 4 वर्षापासून का हेच पीक घेतो आहे. तर मला मागच्या वर्षी म्हणजे सरासरी दरवर्षी मला 15 क्विंटलच्या वरती उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांना काय सांगू शकता? शेतकऱ्यांना मी हे सांगू शकतो की एरंडी लावा, हां, आणि भरपूर नफा मिळवा. कारण ह्या पिकामध्ये शाश्वत तुम्हाला म्हणजे शेती करण्यास लायक आहे. ना चोरीची झंझट, ना अवकाळीच्या फटका येत, ना कसला काही येत. शेतकऱ्यांना एकदम फक्त त्याला टायमावर स्प्रे मारा, पाणी द्या, उत्पन्न नक्की देऊन जातं का? उत्पन्न नक्की देऊन जाते. मेहनत करणार उत्पन्न देतेच, नफा येतोच. नफा येतोच शेतकऱ्याला. असं बाकी जशी जमीन राहील तसा ही बसणार. जमीन जशी आहे तशी हां. याला खताची मात्रा तुमच्या जमिनीच्या याच्यावर आहे. तुमची जमीन जास्त काळीची असेल तर खत लागत नाही. जमीन हलकी असेल तर त्याला युरिया, फॉस्फेट असं येतं. हे द्या. याच्यावर काय असं आजार वगैरे पण येतो? आजार म्हणजे हेच आहे, याला फक्त हे उंटळी, पाणी गुंडाळण्यासाठी, हां हां गुलाबी अळी हे चालू द्यायचं. बुरशीनाशक मारत राहायचं. असं दुसरं काही नाही. असं येतं. अधूनमधून समजा एखाद्या वेळेस ड्रिंचिंग मारून द्यायची त्याला. पाणी ड्रिंचिंग केली तर अधिक उत्तम. मधून डायरेक्ट